देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आता बारामतीमधून आणखी एक शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना बारामती लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे या रिक्षा चालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे। गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासह पुणे जिल्ह्यात 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये बारामतीमधून रिक्षा चालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदारसंघातून टेम्पो चालक मनोज बेताळ, मावळमधून कॅब चालक संतोष बालगुडे आणि शिरूरमधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यानंतर आता या उमेदवारांच्या प्रचारार्थ 18 ते 24 एप्रिल रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीचे उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे। पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे शरद पवार हे राहत असून गेली 5 ते 6 वर्षापासून ते रिक्षा चालवत आहेत। त्यानंतर आता ते बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखंच त्यांचं नाव असल्याने त्यांची विशेष अशी चर्चा होऊ लागली आहे। दरम्यान याबाबत बोलताना अध्यक्ष डॉक्टर केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले की व्यवसायातील गीग वर्कर्स यांच्या मागण्यांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्य न दाखवल्यामुळे आम्ही मतदानाद्वारे आमचे आंदोलन मतपेटीतून पुढे नेत आहोत। पुण्यातील या 4 लोकसभा मतदारसंघातील 4 लाख गीग वर्कर्स व त्यांचे 16 लाख कुटुंबीय आमच्याच उमेदवारांना मतदान करून आमची ताकद आम्ही राजकीय पक्षांना दाखवून देऊ असं त्यांनी म्हटलं आहे। तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।